आज माझ्या मुलींनी जे केलं होतं ते अनपेक्षितच होतं. जे म्हणजे मला असं वाटलं नव्हतं अशा एवढ्या करतील म्हणून. तर मी कामाला जाते, मुली घरीच असतात. म्हणजे घरी नाही आहे, शाळेत असतात. तिघं पण शाळेत जातात आणि दुपारी 2 वाजता त्यांची शाळा सुटते. तर मी कामाला गेले होते आणि ते आले, अभ्यास केला, त्यांचं आवरलं, सारं घर आवरलं, डब्बे घासले स्वतःचे तिघांचे पण आणि झाडून ते मारून घेतलं आणि मम्मी कामाला गेली आहे. मम्मी कंटाळून येईल असं म्हणून संध्याकाळी स्वयंपाक करायचा कंटाळा येईल. चला आपण थोडीशी मदत करू म्हणून त्यांनी आज काय मदत केली होती तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कंटिन्यू. तरी हे बनवली आहे दूध खीर. तर हे पहा मी आता दाखवते तुम्हाला काय बनवलं होतं त्यांनी. हे पहा, त्यांना दूध खीर खायची होती तर तांदूळ भिजत घातले होते आणि दूध अर्धा लिटर आणून दूध गरम करून ठेवलेलं. हे पहा, दूध त्यांनीच आणून गरम करून ठेवलेलं आणि पीठ पण मळून ठेवलेलं. त्यांना पीठ मळता येत नाही तरी पण हे पहा असं पीठ मळून ठेवलेलं. कधीच म्हणजे आत्तापर्यंत मी स्वयंपाक करायला किंवा कशालाच मी लावत नव्हते. आता मी कामाला चालली, आता त्यांना करावंच लागेल. त्यांच्या जीवावर चालली म्हणायचं. त्यांना स्ट्रॉंग करायचं आहे आणि त्यांनी स्ट्रॉंग व्हायलाच पाहिजे. आता मुली आहेत तर त्यांच्यासाठीच चालली मी. तर एवढं करून ठेवलेलं होतं आणि मला गुरुवार होता, सकाळी शाबू भिजत घातला होता आणि काही केला होता त्यांना डब्याला पण दिला होता आणि काही जास्त होता म्हणून मी तसंच ठेवला होता. मग आल्यानंतर त्यांना भुका लागल्या होत्या. मी आल्या तर म्हणल्या शाबू करून दे. मग ती शाबू साधा सिंपल शाबूची खिचडी करून दिली आणि नंतर स्वयंपाकाला लागली. मी चपात्या करत होते तोपर्यंत म्हणली मी तांदूळ वाटून देते तुला. मोठी मुलगी हे पहा तीच वाटते आता. त्यांना दोघींना पण एवढी दूध खीर आवडते ना, म्हणजे तांदळाची खीर खूपच आवडते. मग पहिला गुरुवार होता श्रावणातला, चला म्हणलं काहीतरी गोड म्हणून म्हणले होते मी सकाळीच आपल्याला संध्याकाळी दूध खीर करू म्हणून. तर त्यामुळं त्यांनी एवढं आवरून ठेवलेलं काम करून ठेवलेली मदत व्हायला किती छान अशी केली होती. तर हे पहा तीच करते आता. मग ती तू सांग मी करते दूध खीर. मी चपात्या करत होती इकडे साईडला, भाकरी पण करायच्या होत्या त्यांच्या पप्पांना 2 आणि चपात्या पण. हे पहा तीच करते, तूप टाकून घेते. अगोदर तर काजू बदाम आणि पिस्ता कट करून घेतलेला आहे तिनं. ते दाखवलेलं नाही आहे, कट करून घेतलेलं आहे. हे पहा तूप टाकून घेतले, किती जास्त टाकले तू सांग म्हणली. पण नजरहाटी दुर्घटना घटित झाल्यास तसं झालं होतं. तर माझी जरा बघण्याची दुसऱ्याच कामात लागली मी आणि बघितलंच नाही आणि तिनं पूर्ण काजू आणि बदाम पिस्ता हे पूर्ण जाळून टाकलं. अगोदरच कढई एवढी गरम झाली होती आणि परत नंतर अजून गॅस चालू केला, फुल केला वाटतं आणि ती करपून गेलं. हे पहा भाजती अशी छान असं. पहा तिनंच कट केलेले काजू बदाम तुपात टाकून भाजून घेते मी साईडला. हे पहा चपात्या करते. चपात्या झाल्यानंतर 2 भाकरी करून पण घेतलेल्या लगेच लागलीच. आणि छोट्या मुलीचा, माझ्या 2 नंबरच्या मुलीचा, तिचा पण वाढदिवस होता. श्रावण महिन्यात आमच्या इथं 2 वाढदिवस 8 दिवसालाच. गेलेला गुरुवारी मुलाचा होता, काल गुरुवार होता, मुलीचा होता. श्रावण महिन्यात दोघंही जन्मलेले आहेत. तर श्रावण महिना माझ्यासाठी खूप खास आहे. दोघं पण श्रावण महिन्यातले आहेत. तर तिचा बड्डे होता आणि ते काय केक आणला नाही आणि घरी पण बनवलेला नाही. हे पहा तिनं सारे पूर्ण करपून टाकले होते काजू बदाम. हे पहा तुपामध्ये पण काळं काळं होते आहे. म्हणलं आता जाऊ द्या, फेकून देण्यापेक्षा वेस्ट करण्यापेक्षा त्याच्यातच टाकू आता दूध खीर बनवू. ते पहा दूध टाकून घेतलेलं आहे अर्धा लिटर आणि दुधाला उकळी आल्यानंतर हे तिनं पावडर केलेलं म्हणजे पेस्ट केलेलं होतं ना तांदळाचं, ते टाकून घेतलेलं आहे. छान असं हलवून घेते. मस्त श्रावण महिन्यात महादेवांना पांढरं आवडतं ना, फुलं, पांढरा प्रसाद, त्यासाठी तुम्ही नक्की ही श्रावण महिन्यात अशी दूध खीर, तांदळाची खीर बनवू शकता. तर आमच्या घरात खूप आवडते मुलींना, त्यांच्यासाठीच मी सारखी नेहमी बनवते. तर बनवलेली आहे. हे पहा तांदळाचं पेस्ट टाकून मिक्स करून घेतलेलं आहे
आणि हलवायचं सारखं कंटिन्यू, नाही हलवलं ना तर खाली चिटकलं जातं आपलं. नंतर ते मिक्स झाल्यानंतर हे चवीनुसार साखर टाकून घेतली आहे, जसं गोड पाहिजे तसं. तर साखर टाकून घेतली. साखर टाकल्यानंतर मी मिक्स केलेलं छान असं हलवून घेतलं. नंतर इलायची पावडर टाकते. माझ्याकडे इलायची नाही आहे, तर आता ही पावडर होती माझ्याकडे तीच टाकते, अशीच आणलेली रेडीमेड. आणि छान असं हलवून घेते. हे पहा घट्ट झालेलं आहे, लगेच लागली शिजलं जातं हे तांदूळ आपले. तांदळाची खीर क्रीमी अशी छान मस्त टेस्टी अशी तांदळाची खीर तयार झालेली आहे. आणि गोडाचा पदार्थ म्हणल्यावर थोडंसं मीठ टाकल्यानंतर चव मात्र त्याची दुप्पट वाढते, खूप छान लागते. तर थोडंसं मीठ पण टाकणार आहे. खूप छान अशी दूध खीर आपली पहिल्या गुरुवारी श्रावणातल्या बनवलेली आहे. हे पहा चवीनुसार मीठ टाकते, म्हणजे थोडंसंच टाकायचं. आणि मीठ टाकायचं पण लास्टला टाकायचं, कारण दूध असल्यामुळं फुटलं जाईल म्हणून. हे तांदूळ ते शिजल्यानंतर टाकायचं लास्टला आणि परत हलवून घ्यायचं. 2 मिनटं शिजू द्यायचं. छान असं मस्त होती अशी टेस्टी अशी क्रीमी आपली तांदळाची खीर. हे पहा मस्त अशी झालेली आहे. आणि परवा काय झालं, त्यांनी मी गेल्यानंतर शाळेतून आले की झोपी गेल्या आणि रात्रभर जागल्या. आणि आज मात्र त्यांना लवकरच झोप येली आहे दोघींना पण. मुलगी तर ती जिचा बड्डे होता ती तर अगोदरच झोपी गेली आणि ती जेवली पण नाही. शाबू वगैरे तीच खाल्ला आणि त्यावरच झोपली. आणि पण ती झोपली म्हणल्यानंतर मी पण केक केला नाही. केक करायचा होता बिस्किटाचा, केला नाही. आता उद्या बघू म्हणलं. त्यांना झोप यायली होती, पटकन करून दिलं. छान अशी आपली क्रीमी अशी हे तांदळाची खीर तयार झालेली आहे. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आता नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.